श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक चला तर मंडळी, आज बनवूया मस्तपैकी सोयाबीनची भाजी. तर बघा, ही सोयाबीन मी अशी भिजत घातले. ही बघा भिजत घातले, त्यामुळे चांगले मस्त छान भिजले. बघा छान भिजलेली आहे, लगेच भिजते ती, जास्ती वेळ नाही लागत भिजायला. तर याच्यात असे दोन प्रकार असतात, असे मोठे असतात आणि छोटे असतात. तर मी हे छोटे घेतले, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात, छोटे मोठे कसे पाहिजेत ते. तर बघा, तर त्याला लागणारे साहित्य बघा. इथे मी हळद पावडर घेतले अर्धा टेबलस्पून, मसाला घेतला आहे 2 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे. आणि हा लसूण घेतलेला आहे एवढा असा, आणि ठेचून घेतला आहे, तो ठेचून घ्यायचा. आणि कांदे घेतले आहेत बारीक कापून, 4 कांदे घेतले आहेत असे मोठे कांदे बारीक कापून, आणि कोथिंबीर घ्यायची. तर बघा, सर्वप्रथम आपण कढई ठेवले, गॅस चालू केला आहे मी, आणि आता आपण तेल घालून घेऊ. बघा, एक पळी टाकलेली आहे. आता दुसरी पळी, म्हणजे भरून नाही टाकलेली एकदम, दुसरी पळी, तिसरी पळी, चौथी, एक 4 म्हणजे 4 पळी किंवा 5 पळी, 4.5 पळी. आता मी इथे 4.5 पळी टाकले. तर बघा, आपल्या आवडीप्रमाणे, पण जरा तेल जास्ती असलं ना म्हणजे कसं छान लागते ती, म्हणजे बाफाट नाही लागत भाजी, म्हणजे नॉनव्हेजसारखी लागते. आता ही भाजी नॉनव्हेजला पर्याय म्हणून आहे. तर बघा, आपण लसूण घालूया तेलावर. तेल तापलं का लसूण घालूया. बघा, लसूण चांगला असा सवतळून घ्यायचा, मस्तपैकी लसूण चांगला सवतळून घ्यायचा छान. बघा, चांगला सवतळला का मग आपण कांदा घालूया. लसूण चांगला सवतळला, आता आपण कांदा घालून घेऊ. बघा, असा कांदा भरपूर टाकायचा, मग छान होते भाजी. बघा, तर ही नॉनव्हेजला पर्याय म्हणून भाजी आहे. आता आपल्याला कधी कधी कंटाळा येतो ना, म्हणजे जर व्हेजचे दिवस आले आणि ती म्हणजे भाज्या खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणलं मग सोयाबीन त्याला पर्याय आहे. म्हणजे असं म्हणजे मटणासारखी अशी वाटते ती भाजी, नॉनव्हेजसारखी अशी सुक्की अशी छान केली ना तर छान लागते. चपाती भाकरीबरोबर मस्त वाटते खायला. म्हणजे आपल्याला नॉनव्हेजची म्हणजे आठवण येते ना, तेव्हा पण ही भाजी करावी मस्त. तर आता कांदा चांगला सवतळून घ्यायचा. बघा, कांदा असा चांगला सवतळून झाला का आपण आता याच्यामध्ये हळद घालून घेऊ. आता आपण हळद घालू. हे बघा, ही हळद पावडर. साधी सोपी भाजी आहे, काहीच नाही जास्ती त्याला लागत. म्हणजे साहित्य बघा, कांदा लसूण बस, हळद मसाला, हेच साहित्य लागतं, पण छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने भाजी करा, खूप छान लागते. मस्त भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला मस्त. बघा, आता हा मसाला टाकला आहे, 2 चमचे मसाला टाकला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट केवढं कमी जास्ती ते तुम्ही करू शकता. आता मसाला पण चांगला असा सवतळून घ्यायचा, म्हणजे फ्राय करून घ्यायचा, म्हणजे कच्चा नको राहिला तो, असा सवतळून घ्यायचा छान मसाला. बघा, मस्त मसाला असा सवतळून घ्यायचा छान असा चांगला, म्हणजे कांदा चांगला तो असा शिजवून घ्यायचा, असा कच्चा नाही, असा जरा चांगला शिजवून घ्यायचा जरा. बघा, असा चांगला हे झाला कांदा. बघा, चांगला असा शिजला ना का आता आपण त्याच्यामध्ये थोडा पाणी टाकूया. थोडा पाणी टाकून म्हणजे कांदा अजून चांगला शिजेल तो. बघा, असा कांदा चांगला शिजेल, म्हणजे असा कांदा नाही जास्ती वाटणार, जरा कांदा शिजवून द्यायचा. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. हे बघा, आता एक 2-5 मिनटं झाकण ठेवू असे. बघा, आता बघा, आता कांदा जरा बरा हे झालेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी शिजला आहे. आता आपण हे चवीनुसार मीठ घालू. आता मीठ अगोदरच घालायचं. आता आपण जेवढी आपली सोयाबीन आहे त्या हिशोबाने आपण मीठ घालून घ्यायचं, म्हणजे नंतर परत नको घालायला मीठ, आत्ताच मीठ घालून घ्यायचं. बघा, आता मीठ घातलं त्या हिशोबाने आपण चवीनुसार मीठ घालायचं. सोयाबीनच्या भाजीच्या मीठ घालून पुन्हा आपण असं झाकण ठेवू, जरा 1-2 मिनटं जरा झाकण ठेवूया. आता काढून बघू. आता बघा, आता आपण कांदा चांगला हे झालेला आहे मस्त, पूर्ण छान मस्त. बघा, छान असं झालं आहे, तेल सुटलेलं आहे. आत्ता आपण याच्यामध्ये सोयाबीन घालायचे.
आता आधी गरम मसाला टाकू. बघा हा 1 टेबलस्पून आपण गरम मसाला त्याच्यात घालून घेऊ. आणि आता आपण याच्यात सोयाबीन घालायचे आहेत. बघा आता हे सोयाबीन भिजत घातलेले होते आणि पाणी पण मी काढून टाकलेलं होतं, तरी तो पाणी असतो थोडा, तसं दाबून दाबून पाणी काढून घ्यायचा. म्हणजे पाणी भरलेले नाही सोयाबीन टाकायचे, तर पाणी दाबून त्यातला पाणी सगळा काढून घ्यायचा सगळा, म्हणजे तो वास बीज असतो तो निघून जातो. तर बघा असं दाबून दाबून मी सगळं पाणी काढून मग सोयाबीन टाकते त्याच्यामध्ये. बघा असं दाबून दाबून मी सगळं असं पाणी काढून सगळे सोयाबीन आता टाकते त्याच्यामध्ये सगळं. बघा असं फेससारखं पाणी निघतो, म्हणून सगळं पाणी असं काढून टाकायचं. आता मी काढून टाकते सर्व. बघा आता मी सर्व पाणी काढून सोयाबीन घातलेले. बघा केवढं पाणी निघालं बघा. बघा पाणी फेकून द्यायचं. आणि आपण आता हा मसाल्यावरती चांगले सोयाबीन असे सगळा मसाला लावून घ्यायचा त्या सोयाबीनला, असा छान असा सगळा लावून घ्यायचा. सगळा मस्त कालथा असा मारून घ्यायचा, सगळा मसाला मस्त असा लावून घ्यायचा. बघा इतकी छान टेस्टी लागते ना ही भाजी, तुम्ही नक्की करा ही अशी भाजी. बघा मस्त. आणि लहान मुलं पण म्हणजे अगदी आवडीने खातात ही. म्हणजे असं त्यांना तेच वाटतं, असं बाव बाव म्हणतात ना, नरम नरम, तर त्यांना आवडतं लहान मुलांना, ते खातात. तर बघा आता मी पाणी टाकते थोडा, म्हणजे सोयाबीन शिजासाठी. तर पाणी टाकूया थोडंसं, सोयाबीन शिजायला, तरी ते सॉफ्ट असतात सोयाबीन, लवकर शिजतात, पण पाणी टाकून चांगले शिजून घ्यायचे अजून. तर मी पाणी घातलं आहे आणि आता आपण हे शिजत ठेवूया. बघा आता आपण मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, फक्त आता थोडे शिजून घ्यायचे आहेत. तर बघा आता याच्यावर झाकण ठेवून आपण शिजत घालूया. आता मी झाकण ठेवते आणि शिजून घेऊया. बघू आता बघूया आपण शिजले असतील. हे बघा मस्त असे झालेले आहेत, छान असे सुके असे झाले ना का झालं आहे. बघा असे छान असे सुके झाले पाहिजेत. बघा कशी मस्त चमचमीत आणि छान भाजी झालेली आहे एकदम. बघा तुम्हीच बघा मस्त अशी, बघूनच ती खाऊशी वाटते. बघा तर चपातीबरोबर भाकरीबरोबर मस्त लागते, डब्याला वगैरे. कधी असे भाजीचे दिवस आले तसं वाटलं खावं असे नॉनव्हेजचं, तर मग असे तुम्ही करू शकता. त्याला पर्याय म्हणून ही नॉनव्हेजची भाजी म्हणतात त्याला, नॉनव्हेजची भाजी. तर वरून मस्त कोथिंबीर टाकायची, झाली आपली भाजी. गॅस आता बंद करू आपण. भाजी झाली, गॅस बंद करू आता. हे बघा अशी मस्त भाजी झालेली आहे, छान. बघा अशी सुंदर. तर तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा. बघा किती मस्त अशी झालेली आहे. आता आपण ही अशी काढून घेऊया. आता आपण काढूया. मस्त चपाती भाकरी बरोबर खायला एक नंबर लागते, अशी गरमागरम मस्त छान. बघा सुंदर असं. आता याच्यामध्ये अशी रश्याची पण करतात हं, रश्याची पण छान लागते, वाटणाची, म्हणजे अशी मटणासारखी. तर ही चपाती भाकरीबरोबर खायला सुक्की चांगली, आणि ती कशी मटणासारखी म्हणजे रश्याची असते ती. तर ही बघा अशी भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर मस्त लागते खायला, तर नक्की ट्राय करा. मग वाटणाची मी नंतर कधीतरी दाखवेलच तुम्हाला. तर ही भाजी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा. रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.